मेरे मसीह का आया है संदेशा, आपल्यावर केलेले आहे प्रेम. पहिले योहान 4:8 मध्ये लिहिलेलं आहे, देव प्रीती आहे. देव काय आहे? प्रीती आहे, प्रेम. आणि देवानं खरी प्रीती आपल्यावर केलेली आहे. आणि शास्त्र सांगतं की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाची प्रीती प्रेम लक्षात घ्या, सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. आता या भूतलावर पृथ्वीवर सुद्धा ज्या आई वडिलांनी मुलांना जन्म दिलेला आहे त्या मुलांना सुद्धा एक पिताची प्रीती समजणं फार कठीण आहे. फार कठीण आहे. जांतकरण जे हृदय पिता परमेश्वराचं आहे त्या पित्याला आम्हाला समजणं फार कठीण आहे. कारण देव प्रीती आहे आणि देव बापानं आपल्यावर प्रीती केलेली आहे. पहिले योहान ज्या वेळेला आम्ही पाहतो प्रिय, पहिले योहान जाते 3:4 ज्या वेळेला तुम्ही वाचणार आहे घरी जाऊन सुद्धा, तर देवाच्या प्रीतीविषयी योहानानं त्या ठिकाणी इतकं सुंदर रीती त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रिय, खूप सुंदर सांगितलेलं आहे. योहानाचे पहिले पत्र जाते 4:8 मध्ये तो म्हणतो, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. देव काय आहे? प्रीती आहे. लक्षात. आणि देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, यावर देवाची आपल्यावर प्रीती प्रगट झाली. आता आपल्या पिता परमेश्वरानं आपल्यावर प्रीती केली. प्रियानं हे कसं प्रगट झालं? हे सिद्ध झालं. प्रिया लक्षात घ्या, एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीसाठी प्रेम प्रगट करतो प्रियानं, पण खरोखर त्याचं प्रेम आहे का नाही हे कधी कळतं? ज्या वेळेला तो व्यक्ती ते कृतीमध्ये घडवून आणतो, त्याप्रमाणे करतो. प्रिया तसंच पिता परमेश्वरानं प्रगट केलं. प्रिया जो स्वर्गीय बाप आपला आहे पिता परमेश्वरा, ज्याला जग सगळं ओळखतं, परमेश्वराला जग ओळखतं, पण पुत्राला मोजकीच लोक ओळखतात. तसं या भूतलावर पृथ्वीवर सुद्धा ज्या बापानं जन्म दिलेला आहे त्या मुलांना लोक कमी ओळखतात, परंतु बापाची ओळख जास्त असते. तशी स्वर्गीय बापाची ओळख प्रत्येकाला आहे. या भूतलावर पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गीय बापाची ओळख आहे. त्या स्वर्गीय पिताला कोणी ईश्वर म्हणतो, कोणी भगवान म्हणतो, कोणी परमेश्वर म्हणतो. त्याला किती जरी नावं दिलेली आहेत. पवित्र ग्रंथ बायबल सांगतो तो यहोवा आहे, तो यावेगिरी आहे, तो शालोम आहे, तो शांतीचा राजा आहे. त्याला कितीतरी नावं प्रिय लक्षात घ्या मानवाने मनुष्याने दिलेलं आहे. ज्या ज्या प्रकारे पिता परमेश्वर प्रिय लक्षात घ्या मानवाला मनुष्याला प्रगट झाला, त्या त्या प्रकारे प्रिय लक्षात घ्या प्रत्येकाने एक एक नाव पिता परमेश्वराला देऊन टाकलेलं आहे. जिथं देवानं लोकांना आरोग्य दिलं त्या ठिकाणी लोकांनी देवाला याहवे राफा म्हटला, म्हणजे आरोग्य देणारा देव म्हटलं. म्हणजे पित्याची प्रीती लक्षात घ्या पित्याने कशी केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर प्रगट केलेले आहे. प्रिय पण पुत्र आणि कन्या प्रियानं समजून घेत नाही. आम्ही या भूतलावर पृथ्वी सुद्धा पाहतो, एक पिताचं हृदय अंतःकरण प्रियानं आपल्या मुलाकडे असतं, परंतु मुलांचं हृदय आणि अंतःकरण त्या प्रकारे आपल्या आई बाबाकडे नसतं. प्रिया शास्त्र सांगतं जर जन्म दिलेल्या, लक्षात घ्या पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला क्लिअर सांगतं, योहानाचे पत्र जाते 4 आणि जर 20 पाहिलं तर त्या ठिकाणी योहान म्हणतो मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लवाड आहे.
पुष्कळ जणांना वाटतं की मी देवावर प्रीती करतो, देवानं माझ्यावर प्रीती केलेली आहे, मी देवावर प्रीती करतो. पण योहान म्हणतो या ठिकाणी, कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जर आपण आपल्या बंधूवर प्रेम करत नाही, एकमेकावर प्रीती करत नाही, तर प्रियानो आपण जर एकमेकाला पाहत आहे पण न दिसलेल्या देवावर आपण प्रीती कशी करणार? आपण बार पडाय मारे, हो देवाने माझ्यावर प्रीती केलेली आहे, मी देवावर प्रीती करतो. पण ते योहान म्हणतो जर दिसणाऱ्या बंधूवर जर तू प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर काय करणार? प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय सांगितलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मत्ती सुविशेषामध्ये 22, 37, 38 मध्ये तो सुद्धा स्वतः त्या ठिकाणी प्रगट करतो आणि म्हणतो, जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि तुझा देव परमेश्वर त्याच्यावर पूर्ण हृदयातून, पूर्ण अंतःकरणातून, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. वाचू आपण मत्ती सुविशेषामध्ये 22, 37, 38 मध्ये पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला काय सांगतं? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर. प्रियानो फक्त पिता परमेश्वरानंच प्रीती केली असं नाही आणि आपला पुत्र पाठवून दिला, पण त्याच्या पुत्रानं सुद्धा आपल्यावर प्रीती केली आणि त्याने वधस्तंभ सहन केला. प्रियानो पित्याचं प्रेम त्या वधस्तंभातून आपल्याला दर्शवतं, दिसून येतं. त्या एकुलत्या एक पुत्राला त्याने प्रगट केलेलं, ती प्रीती त्याच्यातून दिसून येते. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झालेली आहे. प्रीती कशी प्रगट होते प्रियानो? मग तुम्हाला जन्म दिलेले आई वडील असतील, शारीरिक आई वडील असतील किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये शिकवणारी आध्यात्मिक आई वडील असतील, आत्मिक आई वडील असतील. पण प्रीती कधी? ज्या वेळेला तुम्ही प्रगट करता कृतीमधून. पिता परमेश्वराने प्रीती कशी प्रगट केली? त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला मानवाच्या पापासाठी. मानव पापात राहून नरकात जाऊ नये, तर जो आत्मा एदेनाच्या बागेमध्ये मनुष्यामध्ये खुंकर मारलेला होता, त्या आत्म्याचा नाश होऊ नये, तर त्या आत्म्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून पित्यानं आमच्यावर प्रीती केली. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा प्रियाला लक्षात घ्या, जसं पित्याने प्रीती केली तशी प्रभू येशू ख्रिस्ताने पुत्राने सुद्धा प्रीती केली प्रियाला. आणि ही प्रीती त्या ठिकाणी दर्शवते, प्रगट होते, वधस्तंभावर प्रगट होते. मत्ती सुविशेषामध्ये 22, 37 आणि 38 मध्ये प्रगट होते. तो त्या ठिकाणी म्हणाला, तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर. तू आपला देव परमेश्वर. हालेलुया. मत्ती काय म्हणतो? तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. आता पहिली आज्ञा आपल्याला माहिती आहे, एदेनाच्या बागेमध्ये आदाम हवेसाठी होती. ती पहिली आज्ञा होती की मध्यभागी लावलेल्या झाडाचं फळ खाऊ नको. आता ती पहिली आज्ञा लक्षात घ्या, आदाम हवेनं मोडली. पित्याच्या इच्छेप्रमाणे पित्याच्या प्रीतीत राहिले नाही. पित्याच्या प्रीतीपासून ते विभक्त झाले. सैतानानं त्यांना भुरळ गाठली आणि सैतानानं भुरळ गाठल्यामुळे लक्षात घ्या काय झालेलं आहे, पित्याच्या प्रीतीपासून ते विभक्त झाले, वेगळे झाले. आता पित्याच्या प्रीतीपासून विभक्त झालेली लेकराला परत देव राज्यामध्ये आणण्यासाठी लक्षात घ्या, पित्याला पुत्राला प्रगट करावं लागलं. प्रिय स्वतः पिता परमेश्वरानं इतकी प्रीती केली आणि आपल्या पुत्राला पाठवलं. आणि त्या पुत्रानं सुद्धा लक्षात घ्या, जसं पित्याने प्रीती दाखवली त्याचप्रमाणे त्या पुत्रानं सुद्धा ती प्रीती दाखवली. प्रियानं जसा बाप या भूतला पृथ्वी प्रियानं लक्षात घ्या जीवन जगतो, तसंच मुलं जर जीवन जगायला लागली तरच बापाचं नाव चांगलं निघतं. जसं भूतला पृथ्वीवर लक्षात घ्या मुलं चांगली जीवन जगायला लागले तर बापाचं नाव माणसं काढतात, अरे हा ह्याचा मुलगा आहे. तसं स्वर्गीय बापाचं नाव जर चांगलं निघायचं असेल तर प्रियानो आम्हाला सुद्धा एकमेकावर प्रीती केली पाहिजे.
कारण देवाच्या प्रीती विना कुणाची प्रीती मोठी नाही. जगिक प्रीती लबाडे आहे, जगिक प्रीती खोटी आहे. तात्पुरते मिळेल, कामापुरते मिळेल, नावापुरते मिळेल, पण प्रभू पित्याने केलेली प्रीती प्रियानो सर्वश्रेष्ठ आहे. त्याने प्रगट करून दाखवलं, त्याने कृतीमध्ये करून दाखवलेलं आहे प्रियानो. त्याने पुत्राला प्रगट केलेला आहे आणि त्या पुत्राने सांगितलेलं आहे की जसं स्वतःवर तसं देवावर सुद्धा प्रेम करा, कारण देव प्रीती आहे प्रियानो. म्हणून तो त्याला म्हणाला तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पहिली गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण अंतःकरणाने, दुसरी गोष्ट पूर्ण जीवाने, आणि तिसरी गोष्ट पूर्ण मनाने प्रीती कर. का? कारण पिता परमेश्वराने लक्षात घ्या आपल्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवनाने, पूर्ण मनाने प्रीती केली. म्हणून तर तो स्वर्ग सोडून भोवताला पृथ्वीवर आला. पित्याची प्रीती अद्भुत आहे, पुत्र अजून समजू शकत नाहीत प्रियानो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकच पुत्र असा निघाला, तो प्रभू येशू ख्रिस्त, पित्याचा पुत्र. त्याने पित्याची प्रीती जाणून घेतली, समजलं त्याला. नाही म्हटला येदेनामध्ये पिता परमेश्वराची मुलं विभक्त झालेले आहेत, वेगळी झालेले आहेत, पित्याच्या प्रीतीपासून दूर गेलेले आहेत. तर मला त्या पुत्राला परत वेगळं आणायचं आहे, परत मला ह्या जगातून वेगळं करून त्याला एकत्रित येदेनाच्या बागेमध्ये, येदेनाच्या घरात, येदेन म्हणजे आनंद, आनंदाच्या घरात मला त्याला परत आणायचं आहे. पित्याने प्रीती केली प्रियाला. पित्यामध्ये प्रेम पाहिजे, पित्यामध्ये प्रीती पाहिजे. मी ज्या वेळेला प्रार्थना करतो, प्रभू म्हणतो तू माझी निवड केलेली आहेस तुझ्या लेकरांना या भूतला पृथ्वी शिकवण्यासाठी, तर मला पित्याचं हृदय दे, मला पित्याचं अंतःकरण दे, जसं अब्राहमाला तू दिलं होतंस. म्हणून तर एखादं मूल, एखादं व्यक्ती समस्या त्रासात असेल, मंदिराला येत नसेल, तर माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येतं, वाईट वाटतं. पुष्कळ लोक मला म्हणतात पास्टर चिंता करू नका. मी चिंता करत नाही, माझी चिंता सर्व मी प्रभू टाकलेलं आहे. जे हृदय, जे अंतःकरण मी पित्याकडे मागडलेलं आहे, पित्याचं हृदय जे मागडलेलं आहे, तो कळवळा जो ख्रिस्त प्रभूमध्ये होता. लोक समुदाय पाहिल्यानंतर त्याला कळवळा आला, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. ते पित्याचं हृदय मी पित्याकडे मागतो, म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी येतं प्रिया. ज्यावेळेला तुम्ही पित्याचं हृदय मागणार आहे, त्यावेळेला ते अंतःकरण, ते हृदय प्रिया लक्षात घ्या, तो कळवळा जसा पित्यामध्ये होता, म्हणून पुत्राला पाठवला, तो पुत्रामध्ये होता, आणि म्हणून पुत्रांना सांगितलं पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवनाने, पूर्ण मनानं तुझा देव परमेश्वराच्या प्रीती कर. हीच पहिली आज्ञा आहे. पहिली आज्ञा एदेनामध्ये दिली होती प्रिया, लक्षात घ्या. एदेनामध्ये ती आज्ञा मोडली आणि पित्याच्या प्रीतीपासून ती लेकरं दूर केली, आदाम हवा दूर केली, आणि जगात आदाम हवेच्या द्वारे जन्माला आले. लक्षात घ्या, ती सर्वच पित्याच्या प्रीतीपासून लांब होती प्रिया. आणि पित्याच्या प्रीतीत परत आणण्यासाठी पित्याने योजना केली, त्याने प्रीती दाखवली, प्रेम दाखवलं प्रिया, लक्षात घ्या. आणि परत आपल्या पुत्राला पाठवून प्रिया, लक्षात घ्या, त्याच्या पापाची क्षमा रक्त सांडणीच्या द्वारे केली. पुत्राला वधस्तंभावर रक्त दिले प्रिया. आपल्या पित्याची आज्ञा एकाच पुत्राने फक्त पाळली, तो म्हणजे ख्रिस्त प्रभू. पित्याचा खरा पुत्र कोण होतो? जो पुत्र आपल्या पित्याची आज्ञा पाळतो. पित्याचं प्रेम कुणावर जास्त येतं? जो पुत्र आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, पित्याच्या आज्ञेमध्ये जीवन जगतो. पिता परमेश्वराने पुत्रावर प्रीती केली, परंतु त्याने पहिले पुत्र आणि कन्या जे विभक्त झाले होते, प्रीतीपासून दूर झाले होते प्रियानो, जे मातीपासून बनवले होते, त्यांना परत त्या प्रीतीत आणण्यासाठी, परत त्या येदेना त्या घरात आणण्यासाठी, आनंदाच्या घरात आणण्यासाठी प्रिया, लक्षात घ्या, आपल्या पुत्राला त्याने प्रगट केलं. त्याने अशा प्रकारे प्रीती दाखवून दिली प्रियानो. योहानचा अध्याय 4 मध्ये आणि लिहिलेला आहे त्या ठिकाणी प्रिया, लक्षात घ्या, 4 आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की पित्यानं काय केलेलं आहे. 4:9 मध्ये पित्यानं आपली प्रीती प्रगट करून दाखवली आपल्या पुत्राला, एकुलता एक पुत्राला पाठवून जगात. प्रियानो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारून त्याच्यावरचं प्रेम आणि प्रीती आपण सुद्धा प्रगट केली पाहिजे, दाखवली पाहिजे. जिथं आदाम हवा एदेनातून पित्याच्या प्रीतीपासून दूर झाले होते, तिथं परमेश्वराला स्वतःला प्रगट व्हावं लागलं भूतला पृथ्वीवर. तो मरियमच्या पुढे जन्माला आला, ज्या मरियमला पुरुष माहित नव्हता. पवित्र आत्मा तिच्यावर आला, पवित्र आत्म्याच्या द्वारे, लक्षात घ्या, तिला गर्भधारण झाले.
जे मनुष्याला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे प्रियानो. अशक्य गोष्टी शक्य केलेल्या आहेत देवानं. पुरुष माहित नसलेल्या स्त्रीवर, एक कुमारीवर पवित्र आत्मा आला, मरियमवर, आणि पुत्र प्रगट झाला आणि देवाने ती प्रीती दाखवली. आणि तो तिथं थांबला नाही, तर त्यानं वधस्तंभाचं मरण सहन केलं. तो गाडला गेला. तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याने आपली प्रीती प्रगट केली. त्यानं अंध्यांना नेत्र दिलं, त्यांना मुखाला बोलायला लावलं, बहिरेचे कान खोलले गेले, लंगड्यांना चालायला लावलं, गाठी विरघळल्या, मेलेली जिवंत झाली. पुत्रानं सुद्धा प्रीती दाखवली. जशी बापामध्ये प्रीती होते तशी पुत्रामध्ये आली प्रियानो. कारण बापाचे गुण मुलामध्ये येत असतात, मुलामध्ये येत असतात प्रियानो. आणि म्हणून मुलानं सुद्धा सर्व गोष्टी करून दाखवल्या. एदेनामध्ये पहिली आज्ञा मोडली, पण तो येशू ख्रिस्तानं परत पहिली आज्ञा दिली. आणि तो म्हटला की जशी स्वतःवर तशी शेजारावर पण प्रीती कर. हालेलुया. पहिली आज्ञा त्यानं सांगितली. तो म्हटला, तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. ही पहिली आज्ञा दिली. आणि तशीच त्यानं दुसरी आज्ञा त्याच्या बरोबर दिली की हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजारावर स्वतः सारखी प्रीती कर. हालेलुया. आणि ह्या दोन आज्ञावर सर्व नेमशास्त्र व संदेशाचे ग्रंथ अवलंबून आहेत. स्वतःवर आपण प्रेम करतो का नाही प्रिया? स्वतःवर प्रेम करतो का नाही? स्वतःची देखभाल करतो का नाही? व्यवस्थित निगा राखतो का नाही आपण? त्याच प्रकारे बायबल सांगते, जसं स्वतःवर तसं तुझा शेजारी कुणी असू दे त्याच्यासाठी प्रार्थना कर, त्याच्यावर मी प्रीती कर. कारण देव काय आहे? प्रीती आहे. पित्याने प्रीती दर्शवलेली आहे प्रिया. पुत्राला पाठवलेला आहे. जिथे येदेना ती व्यक्त झालेली, वेगळी झालेली आहे, तिथं समेट करण्यासाठी पुत्र आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. समेटाचा आत्मा बी प्रिया लक्षात घ्या. एकत्रित करणारे सामर्थ्य, अभिषेक प्रिया लक्षात घ्या. त्या पित्या परमेश्वराने प्रीती दाखवून पुत्राच्या द्वारे प्रिया लक्षात घ्या. परत त्या पित्या परमेश्वराच्या जवळ जाण्याच्या लायकीचं पात्रतेच आम्ही नव्हतो, पण पुत्राच्या रक्त सांडण्याच्या द्वारे प्रिया लक्षात घ्या. पहिले योहान 1:7 सांगते की सर्व पापाची क्षमा मानवाला, मनुष्याला होते येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. रक्ताने सर्व काही शुद्ध होतं. जिथे आज्ञा मोडल्या होते, पित्याच्या प्रीतीपासून मनुष्य दूर केला होता, तिथं रक्त सांडले, रक्ताच्या द्वारे शुद्धता आली, पापाची क्षमा झाली प्रिया लक्षात घ्या. आणि परत पिता परमेश्वराच्या जवळ आम्हाला येण्याची लायकी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने पटवून दिली प्रिया. त्याच्या प्रीतीचं प्रमाण त्याने आम्हाला दिलं प्रिया. रोमकरांचा अध्याय 5 आणि 8 जर पाहिलं तर प्रिया पवित्र ग्रंथ बायबल सुद्धा आम्हाला क्लिअर सांगतं त्या ठिकाणी. रोमकरांचा अध्याय 5 मध्ये आपण जाऊया. हालेलुया. 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 प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबल शास्त्र इतकं सुंदर आहे, छान आहे प्रियानो, की देव आपल्या प्रीतीचं प्रमाण ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवून देतो. रोमकरास 5:8 मध्ये सुद्धा बायबल सांगते, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. कदाचित कोणी चांगल्या माणसासाठी काहीतरी चांगलं करायला बघतं, पण वाईट माणसासाठी चांगलं करायला कोणी काही बघतं का हो? नाही प्रिया. चांगल्या माणसासाठी चांगलं करायला बघतं, त्याने मला दिलेलं मी त्याला देतो म्हणतो. पण जो देतच नाही त्याला देऊन बघा. हालेलुया. हालेलुया. जो तुमच्यावर प्रेमच करत नाही त्याच्या संग प्रेम करून बघा. जो तुमच्यावर प्रीती करत नाही त्याच्या संग प्रीती करा. ज्याने कधी तुम्हाला कधी भेटच दिली त्याला भेट देऊन बघा. हालेलुया. तुमची प्रीती तिथं आहे, लक्षात घ्या. तुमचं प्रेम तिथं दिसून येतं. मी तुम्हाला केलं आणि तुम्ही मला नंतर केलं, यामध्ये काय मोठेपणा नाही प्रिय. ह्याच्यातून प्रीती दिसून येत नाही. पित्या परमेश्वराची प्रीती पहा. आम्ही काहीतरी त्याला दिलं होतं म्हणून त्याने आम्हाला पुत्र दिला का? नाही प्रिय. उलट बायबल सांगते आम्ही पापी असताना बायबल सांगते, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. प्रियानो,
कारण तिथं 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूच्या द्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. हालेलुया. जिथं प्रेम लक्षात घ्या, एदेनामध्ये लक्षात घ्या, पित्याच्या प्रीतीपासून आदाम आणि हवा दूर झाली होती, पण त्याच्या पुत्राच्या लक्षात घ्या रक्त सांडण्याच्या द्वारे वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे लक्षात घ्या बायबल सांगते आमचा समेट झाला, परत आम्हाला एकत्रित करण्यात आलं, म्हणजे पित्याच्या प्रीतीमध्ये आम्ही आलो. हालेलुया. नाहीतर आम्ही तर उदया पुत्रासारखं होतो, गावावर उदयपट्टी करणार होतो, पापात जीवन जगणारे होतो, वाईट मार्गामध्ये होतो, प्रत्येकाने आपला आपला मार्ग पकडला होता. पण देवाची प्रीती, पित्या परमेश्वराचं प्रेम त्याच्या पुत्राला त्याने प्रगट केलं, त्याची प्रीती त्याने दाखवली. आणि योहान सुसमाचार अध्याय 3 आणि 16 मध्ये पवित्र ग्रंथ बायबल आपल्याला सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, तो यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. जगात पुष्कळ लोक आहेत, पण वचन सांगते जो त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. हालेलुया. हालेलुया. जो पिताचं नाव घेऊन पुत्र आला, आपल्या लक्षात घ्या, या पुत्राच्या नावानं येशू नावामध्ये तारण आहे, आपल्या लक्षात घ्या. येशू ख्रिस्त जन्माच्या वेळेला स्वर्गदूत म्हटला, मरियमला म्हटला त्याचं नाव येशू ठेव, आणि येशू नावाचा अर्थच आहे पाप्याचं तारण करणे, तारणारा. येशू नावाचा अर्थच आहे तारणारा, वाचवणारा. प्रियानो, पित्याची प्रीती किती मोठी आहे. हल्लीच्या प्रियानो मुलांना एक बापाचं प्रेम म्हटलं का काहीच वाटत नाही, जरासं त्यांना समजायला लागलं, कळायला लागलं का झालं, उड्या मारायला चालू झाली. पिता किती बी जीव तोडून काय पण करू दे, अरे लहानाचं मोठं केलं, कसं कसं केलं असेल, काय काय हे जग असं इतकं हे आहे, बिकट आहे. हे जगात आम्ही जन्माला आलो, लहानाचं मोठं झालो, कसं झालो, बापानं कसं कष्ट केलं असेल, बापानं कसं मोठं केलं असेल, कसं शिक्षण दिलं असेल, थोडं सुद्धा मुलांना जाणीव होत नाही. प्रियानो, भूतला पृथ्वीवर जन्म दिलेल्या आई वडिलांची आठवण ज्या मुलांना असते प्रियानो, ती पाहणाऱ्या आई वडिलांवर लक्षात घ्या, दिसणाऱ्या आई वडिलांवर प्रीती जर करत असतील, जन्म दिलेल्या आई वडिलांवर जर ती प्रीती करत असतील, आज्ञा पाळत असतील, नक्कीच तुम्हाला सांगतो ते आत्मिक पित्यावर बी प्रीती करणार. नक्कीच तुम्हाला सांगतो ते न दिसणाऱ्या देवावर सुद्धा ती प्रीती करणार. हालेलुया. हालेलुया. जो व्यक्ती लक्षात घ्या जन्म दिलेल्या आई बापाला मान सन्मान देत नाही, आज्ञा पाळत नाही, त्या लक्षात घ्या तो कधीही आत्मिक पित्याला सुद्धा मान सन्मान देऊ शकत नाही. माझ्या या 14 वर्षाच्या सेवाकार्यामध्ये मला अनुभव आलेला आहे. तो मग पिता परमेश्वर न दिसणाऱ्या देवावर जो काय प्रेम करणार आहे, काय प्रीती करणार आहे, त्या पित्याचं हृदय, पित्याचा अंतःकरण प्रेम लक्षात घ्या, समजून घेणारी लोक थोडीच असतात. जसं पुत्रानं आपल्या पित्याचं हृदय ओळखलं आणि पित्याची आज्ञा पाळली आणि स्वर्ग सोडला आणि भूतला पृथ्वीवर आला, मानवामध्ये जीवन जगला, प्रिया मनुष्यामध्ये उठणं बसणं केला, वधस्तंभाचं मरण सहन केला. प्रिया त्या पित्याचं प्रीती केवढी मोठी. प्रिया आमचं प्रेम काय, आम्ही पित्या परमेश्वराच्या विरोधात कितीतरी बोलतो. पित्यानं थोडंसं आम्हाला काही दिलं नसलं, थोडेसे शरीरामध्ये त्रास व्हायला लागले तरी आम्ही पित्या परमेश्वराच्या विरोधात जातो. प्रिया आई वडिलांपासून थोडंसं नाही काय मिळालं तर मुलं लक्षालगी विरोधात बोलतात, काय माझ्यासाठी केलंच म्हणतात. जसं भूतला पृथ्वीमध्ये शरीरामध्ये जन्म दिलेले आई बापासह ते जीवन जगतात, तसंच न दिसणाऱ्या देवाबरोबर सुद्धा ते जीवन जगतात. प्रिया पित्याने केलेली प्रीती कधी विसरत नाही. प्रिया त्या प्रसंगातून कसे ते गेले असतील, कसे नाही. प्रिया जोपर्यंत भूतला पृथ्वीवर आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा सन्मान करा, त्यांचा मान करा, तरच तुम्ही तुमच्या आत्मिक आई वडिलांचा सन्मान करू शकता, तरच तुम्ही स्वर्गीय बापाचा सन्मान करू शकता. जन्म दिलेल्या आई बापाचा तुम्ही सन्मान करत नाही, आज्ञा पाळत नाही, थोड्या थोड्या गोष्टीवर निराश नाराज होता, तर प्रिय लक्षात घ्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा तुमचं तसंच जीवन असणार आहे. न दिसणाऱ्या बापाबरोबर सुद्धा, स्वर्गीय बापाबरोबर सुद्धा तसंच जीवन असणार आहे. खरी प्रीती प्रियानं पित्याने केलेली आहे.
त्या प्रीतीमध्ये आम्ही मोडवलं पाहिजे, त्या प्रीतीमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे प्रिया. स्तोत्र करता 103 आणि जर 13 पाहिलं तर पवित्र ग्रंथ बायबल सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर कट सांगते प्रिया. स्तोत्र करता ह्याचा अध्याय 103 आणि 13 ज्या वेळेला आम्ही पाहतो प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर कट सांगतं की जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो म्हणून प्रीती करतो, तसाच आपला देव परमेश्वर सुद्धा, जर त्या परमेश्वराच्या भयामध्ये आम्ही राहिलो तर देव सुद्धा प्रिया लक्षात घ्या, एक बापासारखं, एक आईसारखी ममता करणारा देव आहे प्रिया. त्याच्या प्रीतीमध्ये आम्ही राहणं गरजेचं आहे प्रिया, कारण देव प्रीती आहे. अब्राहमाला देवानं पिता म्हटलं का? कारण पिताचं हृदय त्याच्यामध्ये होतं, पिताचा अंतःकरण त्याच्यामध्ये होतं, म्हणून त्याला राष्ट्राचा पिता म्हणून जाहीर केलं. मूल बाळ नसताना सुद्धा अब्राहमाला परमेश्वर म्हटला, तुझी संतती मी वाळूच्या कणा इतकी करणार आहे, आकाशातल्या तारागण एवढी करणार आहे. आणि अब्राहमाची संतती वाढली, आणि म्हणून तर देवाचं नाव घेत असताना आपण अब्राहम, इसाक, याकूब असा देव म्हणतो का? अब्राहम, इसाक, याकूबाने लक्षात घ्या, जसा देव प्रीती होता तसं त्यांनी प्रेम केलं, तशी प्रीती त्यांनी केली. ते पिताचं हृदय त्यांच्यामध्ये होतं प्रिया, ते अंतःकरण त्यांना देवाला दिलेलं होतं. त्या हृदयातून, त्या अंतःकरणातून प्रिया लक्षात घ्या, ते आपल्या पुत्रावर प्रेम आणि प्रीती करत होते. प्रियानो, जसा अब्राहम आपला पिता आपण म्हणतो, तसा स्वर्गीय पिता आपला बाप आहे प्रियानो. जसा अब्राहमाने आपल्या पुत्रावर, इसाकावर प्रीती केली, तसं पिता परमेश्वराने सुद्धा आपल्या पुत्रावर प्रीती केली. पुत्राला पृथ्वीवर असलेली पुत्र कन्या पापात राहून भटकून इकडे तिकडे जाऊन येत, म्हणून परत त्यांना आनंदाच्या घरात येदेनेमध्ये आणण्यासाठी पित्याने आपल्या पुत्राला प्रगट केलं. हे केवढं मोठं प्रीतिदान आहे प्रिया. त्याने प्रमाण दाखवलं प्रिया, त्याने प्रमाण दाखवून दिलं. म्हणून ते पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं प्रिया, योहानाचे पहिले अध्याय याचा 1 योहान याचा अध्याय 3 अध्याय 1 पासून 3 पर्यंत आपण पाहूया. देव पित्याने दिलेले प्रीतिदान, कारण आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, या पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. त्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनो, आपण आता देवाची मुले आहोत, आणि पुढे आपण काय हो हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे हो हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे तसे आपल्याला शुद्ध करतो. हालेलुया. प्रियानो, जसं पुत्राला प्रगट केलं तसे आम्ही प्रगट व्हायला पाहिजे प्रिया. जसं देवाने पुत्राला प्रगट केलं तसे आम्ही प्रगट झालो पाहिजे. आणि बायबल सांगते, जसा तो शुद्ध राहिला, पवित्र जीवन जगला, तसं आम्हाला सुद्धा शुद्ध राहून पवित्र जीवन जगलं पाहिजे. का? कारण त्याने आम्हाला प्रीतीचं दान दिलेलं आहे, त्याने आमच्यावर कृपा केलेली आहे, त्याने आम्हाला पापातून सोडवलेलं आहे, त्याने आम्हासाठी एकुलता एक पुत्र दिलेला आहे. तो ह्यासाठी की आमचा नाश होऊ नये, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. बायबल सांगते प्रियानो, प्रीती पापाची राख झाकून. ज्यावेळेला तुम्ही प्रीती करता प्रियानो, तर पाप झाकलं जातं. देवाने प्रीती आपल्यावर केली, आपलं पाप झाकून गेलं. देवाने प्रीती केली म्हणून आपलं पाप झाकलं प्रियानो. देवाने प्रीतीच केली नसती, लक्षात घ्या, तर आपल्याला आपल्या पापाची जाणीव झाली नसती. कारण नेमशास्त्राविना कुणालाही कुणाच्या पापाची जाणीव होत नाही. जोपर्यंत ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आला नाही, जोपर्यंत बायबल वचन आम्हाला समजले कळलं नाही, तोपर्यंत आमच्या पापाची जाणीव आम्हाला झाली नाही. जगात असताना कळत न कळत, जाणून बुजून किती पाप होत होती, पाहण्यात जरी, विचारात जरी, बोलण्यात जरी, शरीरात जरी किती जरी पाप होत होती, पण बायबल वाचायला चालू केलं, ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आला आणि मग आम्हाला कळालं, प्रकाश आमच्या जीवनामध्ये आला
अंधकारात असलेल्या गोष्टी सगळ्या उघड झाल्या, पण त्याने प्रीती केली आणि आमच्या पापाची रास काय केली? झाकून टाकली. राशीप्रमाणे लक्षात घ्या, रास म्हणजे लक्षात घ्या असं एकावर एकावर एक, एकावर एकावर असे रचलेलं असते. किती जरी पाप मोजता येणार नाही एवढं मानवाचं मनुष्याचं पाप होतं. त्या सगळ्या राशीवर पापावर झाकण टाकलं प्रभू एका पुत्राच्या द्वारे. आणि परत त्या आनंदाच्या घरात, त्या येदेण्याच्या घरात परत आपल्याला त्या पिता परमेश्वराची एकत्रित करण्याची, समेट करण्याची पुत्रानं भूमिका पूर्ण केलेली आहे प्रियानं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानं शास्त्र सांगतं आम्हाला, जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. पहिले योहानेचा अध्याय 2 आणि 23 मध्ये लिहिलेलं आहे प्रियानं, जर येशू ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जर तुम्ही पित्याला स्वीकारलेला आहे, परमेश्वराला स्वीकारलेला आहे, पण पुत्राचा स्वीकार करत नाही तर काही उपयोग नाही. का? कारण पित्याने पुत्राला पाठवून दिलेला आहे. कारण येशू नावामध्येच तारण आहे, येशू नावामध्येच उद्धार आहे प्रिय. येशू नावामध्येच मनुष्य वाचला जातो पापापासून, नरकापासून. म्हणून बायबल सांगते, जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता बी लाभला आहे. हालेलुया. म्हणजे पुत्राच्या द्वारे लक्षात घ्या, पित्याजवळ जाण्याचं आपल्याला मार्ग खुला झालेला आहे. म्हणून तर योहान 14:6 मध्ये येशू ख्रिस्त म्हटला, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारेच प्रिय लक्षात घ्या, तेच एक द्वार आहे. प्रभू येशू ख्रिस्त योहान 10 मध्ये म्हणाला, मीच दार आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कुणीही पित्याच्या जवळ जाऊ शकत नाही. हालेलुया. पित्याच्या जवळ परत जाण्याचा मार्ग प्रिय लक्षात घ्या, पिता परमेश्वरानेच केलेला आहे. त्याचा पुत्र देऊ तो दरवाजा आपल्यासाठी दिलेला आहे. येशू ख्रिस्त एक दरवाजा आहे, दार आहे त्या पित्यापाशी परत जाण्याचं. ज्या येदेण्यामधून ज्या दारातून बाहेर पडलेला होता लक्षात घ्या, त्याच ठिकाणी लक्षात घ्या एक जीवनाचं झाड होतं, एक बरं वाटायचं ज्ञान करून देणारं झाड होतं आणि जीवनाचं झाड होतं. पण जीवनाच्या झाडाविषयी आदाम हव्याला परमेश्वराने सांगितलं होतं, ते गुपित ठेवलं होतं. आणि ते जीवनाचं झाड म्हणजे लक्षात घ्या प्रभू येशू ख्रिस्त. आणि बरे वाईट त्याचं ज्ञान करून देणारं झाड जे होतं लक्षात घ्या, तेच आदामाला सांगितलं होतं. तो आदाम ते बरं वाटायचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाल्ला आणि त्याने पाप केलं. पण जीवनाचं झाड म्हणजे ते प्रभू येशू ख्रिस्त लक्षात घ्या, जे गुपित ठेवलेलं ते मरियमच्या पोटी जन्माला आलं आणि त्याने प्रगट केलं. हालेलुया, हालेलुया. तो दरवाजा लक्षात घ्या आम्हासाठी परत खुला केला, त्या पित्या परमेश्वराच्या प्रीतीत परत जाण्यासाठी. जो पुत्राच्या प्रेमात पडतो तो पित्याला आवडतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडला, प्रीतीत पडला लक्षात घ्या, तो पित्याच्या जवळ जाणार. ज्याने पुत्राला स्वीकारले नाही तो पित्याच्या जवळ जाऊ शकत नाही. मला सुद्धा प्रभू मध्ये आल्यानंतर मला सुद्धा वाटत होतं, अरे येशूचं नाव घेतल्यानंतर ख्रिश्चन आडवायचं वेगळं वाटतं. पण डायरेक्ट आपण पिता परमेश्वराकडे मागणं, परमेश्वर जग सगळं म्हणते, पण परमेश्वराकडे मागणं तर काही सुद्धा फरक पडणार नाही. ज्या वेळेला बायबल वाचायला लागलो, शास्त्र वचन कानावर लागलं आणि कळालं की पुत्राशिवाय पित्यापाशी जाता येतच नाही. हालेलुया, हालेलुया. कारण पुत्राच्या नावामध्ये जीवन आहे. पुत्राच्या नावामध्ये प्रिय लक्षात घ्या आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. पित्याची तुटलेले नाते संबंध प्रियानो परत ते जुळले जातात. समेट आहे. बायबल सांगतं रोमक्रस 5 मध्ये की पित्याबरोबर आपला समेट केला जातो पुत्राच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तर पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला क्लिअर सांगते प्रियानो, पहिले योहानेचा अध्याय 4 ज्यावेळेला आम्ही पाहतो प्रियानो आणि 21 वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहिला आणि त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. पित्या परमेश्वराने पहिला प्रीती आपल्यावर केलेली आहे प्रियानो, आपण त्याच्यावर केलेली नाही. आपल्यापैकी बरेच जण त्याला ओळखत सुद्धा नव्हते. येशू कोण आहे, पिता कोण आहे, परमेश्वर कोण आहे, बरेच आपण ओळखत सुद्धा नव्हतो. पण त्याच्या प्रीतीमुळं प्रिय लक्षात घ्या आम्ही नंतर त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. आणि 20 वचन सांगतं 4:20 मध्ये, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणार नाही, शक्य नाही.
जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. आता पहिला आज्ञा लक्षात घ्या, एदेनामध्ये मोडली, पण ही दुसरी आज्ञा आलेली आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. जसं मोशेच्या द्वारे 10 आज्ञा आल्या होत्या, पण त्या 10 आज्ञाच्या लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने 2च आज्ञा केल्या. मत्थय 22:37-38 ची आपण वाचलं, त्या 2च आज्ञा की आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने काय कर, प्रीती कर. आता लक्षात घ्या, ह्या अंतःकरणातून जीवाने आणि पूर्ण मनाने जर तुम्ही देवावर प्रीती केली तर प्रिय लक्षात घ्या, दुसरं काय करू शकणार आहे काय? नाही का? कारण एकदा एक व्यक्ती एकावर प्रेम करणार तर दुसऱ्यावर त्याला करता येणार नाही. तर आपण आपल्या देवावर प्रीती करायला तर प्रिय लक्षात घ्या, आणि कुठल्याही गोष्टी आपण करणारच नाही प्रिय. हालेलुया, हालेलुया. जसं देवाने सांगितलं, जसं स्वतःवर तशी शेजाऱ्यावर सुद्धा प्रीती कर. तर देव म्हणतो, मी तर तुम्हाला दिसत नाही, पण ते दिसणारी लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रेम तुम्ही केलं पाहिजे. प्रियानो, ही पित्याची प्रीती आहे की परत आम्ही एदेनामध्ये यावं, आनंदाच्या घरात एकत्रित येऊन राहावं. देवाची इच्छा आहे, तो समेट करत आहे, तो लोकांना एकत्रित करत आहे प्रिया. कारण एकताचं बल जास्त असतं. जे परिवार एकतामध्ये एकत्रित राहतं प्रिया, त्याचं बल जास्त असतं. उपदेशक सुद्धा म्हणतो, एकट्यापेक्षा दोघे बरे. बायबल आम्हाला सांगते प्रिया, 1 पदरी 2 पदरी दोरी तुटू शकते, पण 3 पदरी दोरी कधी तुटू शकत नाही. 1 काठी घ्या, तोडा तुटल, 2 पिटली दुसरी तुटेल, पण तिसरी त्याला लावले तोडा बरोबर जर अजून तुटणार नाही. का? कारण ती मजबूत झालेली असते. तसा पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. नाव घेताना त्रैक्य आहेत, 3 आहेत, परंतु एक आहे. जसं शरीर एक दिसण्यामध्ये एक आहे, पण शरीरामध्ये काय आहे? जीव आहे, आत्मा आहे. शरीर आहे, आत्मा आहे, जीव आहे. 3 व्यक्ती आहेत, पण पाहताना किती आहेत? एकच आहे. तसं पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. तिघं पण कार्य करत आहेत, तिघं बी प्रेम करत आहेत, तिघं बी प्रीती करत आहेत, मदत करत आहेत आपल्याला. पण ती 3 नाही, एकच आहे. हालेलुया, हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे 3 नाही, तर एकच आहे, लक्षात घ्या. म्हणून तर भूतलावर, पृथ्वीवर प्रत्येक मानव, प्रत्येक मनुष्य म्हणतो देव एकच आहे. हालेलुया, देव एकच आहे. जर इफिसियन्स 4 पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं आहे, देव एकच आहे. देव एक आहे, तर प्रिय लक्षात घ्या, त्या एक देवावर आम्हाला प्रीती करणं गरजेचंच आहे प्रिय. जशी स्वतःवर करता तसे शेजाऱ्यावर करा. तसंच आपला देव परमेश्वरावर प्रीती करा प्रिय. आणि मग पहा देव किती अद्भुत काम करत जातो. पित्याचं हृदय, पित्याचं अंतःकरण ज्याने ओळखलं प्रियानो, ज्याने पुत्राचा स्वीकार केला त्यांना पिता लाभलेला आहे. ज्याने पुत्राचा स्वीकार केलेला नाही, येशू ख्रिस्ताचा, त्यांना पिता परमेश्वर लाभत नाही प्रिया. जशी पित्यानं आणि पुत्राने प्रीती दाखवली, तीच प्रीती प्रियानो आपल्यामध्ये घ्यायची आहे. तेच प्रेम आपल्यामध्ये घ्यायचं आहे. आणि जशी पित्यानं आपल्या प्रीती करून आपल्या पापाची रात झाकलेली आहे, तशी आम्ही सुद्धा एकमेकाच्या पापाची रात झाकली पाहिजे. चुका मनुष्याकडनं घडतात, होतात, आम्ही त्याच्यावर पाप करून गाठलं पाहिजे आणि प्रीतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. हे सर्वात श्रेष्ठ दान आहे प्रियानो, जे पित्याने दिलेलं आहे. तर पहिले योहान 4:8 मध्ये लिहिलं आहे, कारण देव प्रीती आहे. देवच प्रीती आहे. आणि ज्या देवाची आपण भक्ती करतो, लक्षात घ्या, त्या देवाची प्रीती आपल्यामध्ये पण आली पाहिजे. त्या देवाचा कळवळ आपल्यामध्ये आला पाहिजे. पौलुस म्हणतो, फिलिप्पी अध्याय 2:5 मध्ये पौलुस सुद्धा म्हणतो, जी चित्तवरती ख्रिस्ताच्या ठाई आहे, ती चित्तवरती आपल्या ठाई असणं गरजेचं. ते ख्रिस्ताचं अंतःकरण, ते ख्रिस्ताचं हृदय प्रेम आम्ही घेणं गरजेचं आहे. आणि आम्हाला जशी स्वतःवर तशी शेजारी प्रीती करणं गरजेचं.
शेजारी तुमची राहत्याला ते ठिकाणी असेल, शेजारी एक राष्ट्र असेल, शेजारी एखादा देश असेल, शेजारी एखादं गाव असेल, शेजारी एखादे शहर असेल, तर त्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रिय. प्रीती तीच आहे प्रियानो खरी, जशी पित्यानं आमच्यावर केलेली आहे. हालेलुया. या प्रियानो त्याच्या प्रीतीत राहूया, कारण देव प्रीती आहे. आपले नेत्र बंद करू मी तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना आज करतो, कारण तो कळवळा मागून घ्या. ज्यावेळेला पुत्राचा अभिषेक मागितला तर त्याला बापाचं हृदय कळणार आहे. बापानं ज्या वेळेला बापाचा अभिषेक मागितला तर त्याच्यामध्ये सुद्धा पुत्राविषयी प्रेम आणि प्रीती जागृत होणार. जसं पिता परमेश्वराचं प्रेम आणि प्रीती प्रियानो आपल्याला सर्व पापापासून सावरून धरते प्रिया, त्याच प्रकारे आज आम्हाला देवाच्या प्रीतीत राहिलं पाहिजे प्रिया. हृदय उघडूया आणि देवाच्या प्रीतीत राहूया प्रिया. हालेलुया. धन्यवाद येशू. थैंक यू जीसस. हालेलुया. हुतुरा नामकाला लावा शिदिरी वेदरा नामकाला लावा दिली. कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्मा पित्या तुझं हृदय प्रत्येकाला दे देवा. जे हृदयामध्ये तुझी प्रीती आहे, तुझा कळवळ आहे, तुझं हृदय दे प्रत्येकाला देवा, तुझं अंतःकरण प्रत्येकाला दे देवा. खरं तू आपल्या पुत्राला प्रगट करून देवा. प्रत्येकाच्या पापाची राख झाकलेली आहे, कारण प्रीती पापाचं राख झाकते. होय देवा, प्रत्येक तुझ्या लेकरांनी बापा एकमेकाला क्षमा करावी आणि प्रीतीचं बापा पापाची राख बापा प्रीतीच्या द्वारे झाकून टाकावी माझ्या राजा, आणि एकमेकाचा समेट करावा. जसं पुत्राने देवा, जसं पुत्राने आमच्यावर प्रीती केली, पित्याने आमच्यावर प्रीती केली, आमच्या पापाचे बापा राख झाकून टाकली आणि पित्यापासून बापा वेगळं झालो होतो आम्ही. त्या पिता परमेश्वराच्या जवळ आम्हाला त्या पुत्राच्या रक्त सांडणीच्या द्वारे आम्हाला तू पित्याशी नातेसंबंध परत जोडवले, परत समेट केला देवा. तुझ्या प्रीतीला आम्ही सलाम करतो देवा. तू महान आहेस, तू अद्भुत आहे देवा. तुझी पवित्र कृपा तुझ्या लोकांवर येऊ दे. त्या अंतःकरणात त्या हृदयामध्ये कळवळ येऊ दे, समेट करण्याचा अंतःकरण येऊ दे देवा. प्रभू तुझ्या लेकांना तुझ्या लोकांना पवित्र देवा हे हृदय ते अंतःकरण दे देवा. जी चित्तवृत्ती बाबा ख्रिस्ताच्या टाईमची जी चित्तवृत्ती प्रत्येकाला दे माझ्या देवा. कारण आम्ही पण बाबा एकमेकावर प्रीती करणारे लोक असू दे माझ्या राजा. आम्हामध्ये सुद्धा बापा तुझ्या ऐकणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा बापा ते प्रीतीचं हृदय अंतःकरण येऊ दे माझ्या राजा. प्रत्येकाचा समेट कर माझ्या राजा. जे विभक्त झालेले जे वेगळे झालेले त्यांना एकत्रित आण माझ्या देवा. जे या देनातून आधाम हवा बापा तुझ्यापासून विभक्त झाले होते, तुझ्या पुत्राच्या द्वारे बापा तुझ्या प्रीतीचं प्रमाण तू दाखवलंस आणि त्यांना तू परत पित्याच्या प्रीतीमध्ये त्यांना पुत्राच्या द्वारे तू एकत्रित आणलंस देवा. तसं बापा आज तुझ्या लोकांना परत एकत्रित आण माझ्या देवा. तुझ्या प्रीतीमध्ये बांध. दिसणाऱ्या एकमेकावर सुद्धा प्रीती करण्याचं हृदय अंतःकरण दे देवा. जिवंत पित्या तुझ्या नावाची महिमा तुझ्या नावाचं गौरव करून घे. दया कर, कृपा कर देवा. येशूच्या पवित्र सामर्थ्य नाव